तर मित्रांनो, मी जिंकून घेईन सारं या मालिकेच्या 8 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की शांभवी पहिल्यांदाच राजगुरूंच्या घरी स्वयंपाक करते. ती स्वयंपाक छान बनवते, पण बेबी जेवायला बसल्यावर तिच्या स्वयंपाकाला नावं ठेवते. शांभवी रडत रूममध्ये येते आणि छवी तिला समजवायला तिच्या रूममध्ये येते. शांभवी म्हणते, बेबी आत्या इतका का रागराग करतात माझा? मी त्यांचं काय वाईट केलं आहे? छवी म्हणते, शांभवी, अगं बेबी आत्या अशीच आहे. तिला आहे ना बर्फीला या घरची सून करून घ्यायचं होतं, पण तू या घरची सून करून आली आहेस ना, म्हणून ती रागराग करते. बाकी काही नाही, तू लक्ष नको देऊस. छवी निघून जाते. शांभवी इथे मनात म्हणते, ती बेबी अशी काही सुधारणार नाही. आता तिला मी सुधारायला भाग पाडणारच. ती बेबी सुधारावी म्हणून आता मलाच काहीतरी करावं लागेल. थोड्या वेळाने शांभवी, बाई आजी आणि छवी रूममध्ये बसलेल्या असताना त्यांच्याकडे धावत येते. शांभवी मोठमोठ्याने रडत असते. छवी, बाई आजी तिला विचारतात की काय झाले, तू का रडतीयेस? शांभवी म्हणते, बाई आजी, तुम्ही मला जे घराण्याचे तोडे दिले होते ना, ते माझ्या बॅगेत कुठेच सापडत नाही आहे. मी सगळीकडे शोधलं. बाई आजी, छवी शांभवीच्या रूममध्ये तोडे सगळीकडे शोधतात, पण तोडे काही सापडत नाही. ते बेबीच्या रूममध्ये येतात. बेबी मोठमोठ्याने आरडाओरडा करते. बेबी म्हणते, घे ना आई, तुला माझं कपाट चेक करायचं आहे ना, घे. आता माझं सगळं कपाट चेक कर तू. कपाट चेक कर आणि मगच जा. मला कशाला थांबवू नको तू आता. बेबी आपल्या कपाटातला एक एक कपडा झटकून झटकून खाली फेकत असते. एका साडीमधून दोन्ही तोडे निघतात आणि ते खाली पडतात. बाई आजी बेबीला चोर समजते आणि तिला शिक्षा देणार असते. आता शांभवीसोबत वाईट वागल्यावर काय करते शांभवी हे बेबीला तर कळले, पण शांभवीचं सत्य घरातल्या सगळ्यांना कसं कळतंय हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल.